नमस्कार मंडळी, मराठी चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. एका ज्येष्ठ कलाकाराचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती. प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते धीरज कुमार यांचं आज वयाच्या 79व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे. निमोनिया यासारख्या अल्पशा आजाराने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या एका प्रतिभावान निर्मात्याच्या निधनाबद्दल संपूर्ण इंडस्ट्री शोक व्यक्त करत आहे. धीरज कुमार यांनी 1965 साली मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांनी तब्बल 21 पंजाबी चित्रपटात काम केलं होतं. तसेच हिरो का पन्ना, रतो का राजा या हिंदी सिनेमात देखील त्यांनी काम केलं होतं. ओम नमः शिवाय यासारख्या गाजलेल्या टीव्ही शोची निर्मिती देखील त्यांनीच केली होती. तसेच टेलिव्हिजनवर 35हून अधिक शोची निर्मिती केली होती. अदालत, घर की लक्ष्मी बेटियां यासारख्या लोकप्रिय मालिकेची निर्मिती देखील धीरज कुमार यांनीच केली होती. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्याने संपूर्ण सिने इंडस्ट्री शोक व्यक्त करत आहे. तर मंडळी, आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे धीरज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या AJ मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा.